कीर्तनचा प्रवास अनुभवांचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आहे आता क्रॉस मैदान अर्थातच चर्चगेट स्टेशनच्या डाव्या बाजूला आणि तिथे आज मी आलेलो आहे आर्यन्स गोविंदा पथक ह्यांचं आज स्पेनच्या पद्धतीने जे थर रचणार आहेत ते आपल्याला अनुभवायचं आहे आणि बघायचं आहे. त्याचबरोबर आज इकडचे काही काही छोटे मोठे परफॉर्मन्स होणार आहेत ते पण पाहायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण इकडे जे काही स्टॅच्यू बनवले आहेत त्याचबरोबर अजून काही ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला बघायच्या आहे. तर चला जाऊया, भेटूया आणि आता येतील थोड्या वेळातच आर्यन्सवाले आणि बघूया त्यांचा आपण परफॉर्मन्स. अक्षरचित्र अर्थात नवनाथ दळवी सर नमस्कार. सर मला एक गोष्ट सांगा, आज इंडियन पद्धतीने आपण गोविंदाता करतोय पण आर्यन्सचा आज एक तो परफॉर्मन्स आपल्याला बघायचा आहे अर्थातच स्पेनच्या स्टाईलने स्कॅचलर्स म्हणजे आज आपल्याला एक तो क्षण अनुभवायचा आहे. काय बोलताय? थोड्याच वेळात होईलच त्याचं आणि त्याचं प्रात्यक्षिक थोड्या तुम्हाला पाहायला मिळेल. येस येस येस. एकंदरीत वातावरण बघून काय वाटते तुम्हाला? छान छान, प्रश्नच नाही. छान. येस येस, धन्यवाद. आपण असा प्रयत्न करतोय की इथे प्रत्येक खेळाडू फक्त एखादी टीम किंवा नाही, आम्ही महाराष्ट्र याच्यासाठी नावं दिलं की जेणेकरून महाराष्ट्रातील जो गोविंद आहे त्याला प्रत्येकाला भले 8 थर लावू दे, 7 थर लावू दे, 5 थर लावू दे, 9 थर लावू दे, 10 थर लावू दे, पण प्रत्येकाला इक्वल ऑपॉर्च्युनिटी कशी उपलब्ध होईल. पण त्याच्यासाठी काय महत्त्वाचं की आपल्या खेळाचा आणि संस्कृतीचा प्रसार होणं गरजेचं आहे. त्यापासून आम्ही स्पेनवरून आलो आहे, तेव्हापासून आम्ही तयारी करत होतो या गोष्टीची आणि आपल्या MRTG थ्रू आपल्याला एक चांगला एक प्लॅटफॉर्म भेटला आहे परफॉर्म करायला. आम्ही पण असं एक शोधत होतो की कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म भेटावा आणि तिकडे आपण परफॉर्म करावं. सो MRTGचे धन्यवाद त्यासाठी आणि आता बाकी आपल्या परफॉर्मन्सवरती फोकस करूया. निखिल दादा, अजून एक काही गोष्टी असतात की म्हणजे आता हा सगळा स्लॅक सीझन आहे आपल्या गोविंदाचा, पण ज्या हिशोबाने आपलं जे असोसिएशन जे सातत्याने प्रयत्न करत आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रामधल्या प्रत्येका भागामध्ये जाऊन त्यांना एकत्र करून या सगळ्या गोष्टी सगळ्या समजावणं म्हणजे म्हणतात ना फक्त दहीहंडीचे 3-4 दिवस आता महत्त्वाचे नाही आहेत, आता हे वर्ष या ह्याच्यामध्ये. तर त्या संदर्भामध्ये तुझं काय म्हणणं आहे? नक्कीच. ॲक्च्युली कसं होतं, हे होणं जरुरी होतं आणि या समितीमार्फत होतं आहे. जसं की जिल्हे बांधणी चालू आहे. एव्हरी संडे आपली समिती पुणे असेल, सातारा, सांगली असेल त्या ठिकाणी जाऊन ते आपले तिकडच्या लोकांशी कोऑर्डिनेट करून तिकडच्या गोविंदा पथकांशी बोलून जिल्हे बांधणी चालू आहे. याने काय होणार आहे की हा जो गोविंदा सण आहे हा असाच चालू राहतो. जसं आपण हंडीला फक्त त्या दिवशी खेळतो तर तसं न होता आपल्या जिल्हास्तरीय स्पर्धा होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे त्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. सो धन्यवाद त्यांचे खूप. येस येस. निखिल दादा, सॉरी अविनाश दादा, मेहनत तर भरपूर केली आहे पण एक गोष्ट आहे या सगळ्यांमध्ये, जसं मला निखिल दादांनी मी 1-2 दिवस अगोदर फोन केला, एक गोपनीयता असते आपण आपल्या कामाची. आपल्याला तो फक्त परफॉर्मन्स दाखवायचा असतो पण अशा वेळेला म्हणतात ना किती एक गोपनीयता म्हणजे आमच्या प्लॅनिंग्स कशा असतात, काय असतात, ह्या गोष्टीबद्दल सांग. प्लॅनिंग्स गोपनीयता तर अशी काय ठेवायची गरज नाही आहे कारण की हे जे काय सगळं करतं ते महाराष्ट्रातल्या गोविंदांसाठीच करतोय. पण एक असतं की म्हणजे सुरुवात करताना लोक थोडंसं नावं ठेवतात किंवा बोलतात ना की म्हणजे हे करण्याची गरज आहे का किंवा काय, हे सगळे प्रश्न असतात. पण ते तेव्हाच त्याला उत्तर देऊ शकतो जेव्हा त्याचा रिझल्ट डे असतो त्यावेळेला. तर आम्ही आमच्या प्रकारे आमचं स्ट्रक्चर्स कसे उभे करायचे आहेत किंवा काय त्याची तयारी तर केलेली आहे आणि आज आपण बघू की कशा प्रकारे. आमचा मोटो हाच होता की लाईक छोटी छोटी गोविंदा पथकं आहेत ती स्पेनला किंवा कॅटलोनियामध्ये जाईपर्यंत थोडा टाईम लागेल. मग आम्ही जर आम्हाला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन जर आम्हाला चान्स देते आहे तिकडे जाण्याचा तर तिकडून काहीतरी शिकून आलेलं आपल्या इंडियामधल्या लोकांना मिळणं गरजेचं आहे. तर त्याचाच आमचा हा छोटा प्रयत्न. स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला एक पारदर्शकता ठेवायची आहे आणि ती पारदर्शकता ठेवता काही काही छोटे मोठे हेवे दावे असतात कोणाचे, त्यांना पण एकत्र सामावून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल काय बोलताय? नाही, ते हेवे दावे असायलाच पाहिजे. त्याशिवाय कॉम्पिटिशन असल्याशिवाय मुलं त्या स्पर्धात्मक याच्यामध्ये आपला कस लावून उतरणार नाही. तर मी तर म्हणतो हेवे दावे हे असलेच पाहिजे, कॉम्पिटिशन असलंच पाहिजे. त्याशिवाय या नवीन जनरेशनला ती स्पर्धात्मक ते जर कळलंच नाही ना तर मग ते लेट गो करतील आणि कॅज्युअली घेतील. तर मला वाटतं कॉम्पिटिशन असलं पाहिजे परंतु सकारात्मक आणि हेल्दी असलं पाहिजे की आपण भारत म्हणून आपला महाराष्ट्र आणि मग मुंबई या मुंबईला आपण दहीहंडीची जी संस्कृती आहे ती संस्कृती आपण इतक्या उंचीवर घेऊन गेलेलो आहोत
ती उंची प्रत्येकाला गाठायचीच आहे. तर त्यानुसार आणि असं नाही की तिथे कोण एकमेकांच्या आड येईल किंवा काय, प्रत्येकाला नवीन क्षितिज आहे. पण पुढे काय या प्रश्नाचं आम्हाला क्विक आन्सर मिळालं ते आर्यन्स गोविंद पथक आहेत की त्यांनी म्हणलं दादा आम्ही करणार. आणि त्यानंतर बाल उत्साही आहे आणि विघ्नहर्ता. सो दीज आर द ग्रेट टीम्स त्यांना त्या खेळाचं महत्त्व माहिती आहे किंवा आता पुढे जो आपण जातो आहोत, उचललेलं पुढचं पाऊल आहे त्याच्याकडे त्यांचं चांगलं लक्ष आहे. बेसिकली मी असं म्हणेन दे आर ग्रेट टीम्स आणि खूप चांगली स्पोर्ट्समन आहेत. खास करून म्हणजे काय माहिती का की जेव्हा आम्ही MRDG आवाहन केलं किंवा राज्य सरकारने खेळाचा दर्जा दिला, पण तिथे थांबून होत नाही. ते केवळ कागदावर किंवा पेपरमध्ये न्यूज होऊन होत नाही. त्या पुढे काय, पुढे कोणीतरी ते खांद्यावर घ्यायला पाहिजे. तर ही सगळी मंडळी आहेत. आणि आता मी काल परवा गेल्या आठवड्यामध्ये ऐकतोय सगळे कॅस्लरच्या पद्धतीने पण सगळेजण प्रयत्न करत आहेत. सो इट्स अ गुड न्यूज ऑल टुगेदर अँड आय होप आणि इव्हन कॅटलनमधून आम्हाला फोन येत आहेत. आमचे तिकडचे जे सहकारी आहेत विला फ्रांकाचे वगैरे, त्यांना आपल्यापेक्षा त्यांना जास्त उत्सुकता आहे की आता इंडिया कॅस्लर्सप्रमाणे करते. सो इट्स ते त्यांना कदाचित थोडासे थ्रेटसुद्धा वाटू शकतं, थोडंसं कोट अनकोटमध्ये. तर तसं त्यांना डायरेक्ट थ्रेट जाणार नाही, परंतु कुठला तरी देश त्यांना फॉलो करतोय की त्यांच्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे, परंतु ॲट द सेम टाइम थोडंसं थ्रेटसुद्धा वाटू शकतो त्यांच्या मनामध्ये मे बी. दादा सॉरी, कसे आहेत तुम्ही? एकदम मस्त. ठीक. जय जवान गोविंदा पथक सगळ्यात पहिली ओळखती, त्यानंतर डेव्हिड दादा तुम्ही जेव्हा असोसिएशन बरोबर काम करत असतो, माझा तो एक प्रश्न होता तुम्हाला की म्हणतात ना की ग्राउंड म्हणजे ग्राउंड, मग ती कुठलीही समोरची टीम असू दे, काय बोलताय? स्पर्धेचा तर प्रश्न नाही. जेव्हा स्पर्धा होते तेव्हा तर कोणतीही टीम समोर असू दे, आपण स्पर्धेच्या हिशोबाने खेळतो. आणि जशी स्पर्धा जमेल आपला गोविंद आहे तर आपण सगळे एकत्र जाऊ, त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाही. आणि समितीमध्ये मला सपोर्ट आहेत, आपले बाळा सर आहेत, सुरेंद्र सर आहेत, अभि सर आहेत, गीता मॅडम आहेत. म्हणजे बाकी सगळी पूर्ण टीम मला चांगली सपोर्ट करते आणि मला सगळ्या कामामध्ये हेल्प आणि मला संधी देते. महत्त्वाची म्हणजे इकडे आलेली आहे आर्यन्सची टीम. फायनली आपण ज्यांची वाट बघत होतो अर्थातच आर्यन्स गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व आणि आपले सगळे सहकारी मित्रांनो नमस्कार. आर्यन्स गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व 2024च्या गोविंदा पथकामध्ये खूप चर्चेत होतं आणि ती चर्चा आज म्हणतात ना, एक फोन आला निखिल दादांना आणि त्या फोनमध्ये असं कळालं की आपल्याला स्पेनच्या स्टाईलने तो परफॉर्मन्स म्हणजे ह्या ऑफ सीझनला करायचा आहे. रोनित दादा काय बोलतोस या गोष्टीबद्दल? खरं तर केतन दादाचे तुझे आभार मानतो, कारण आज असं काय हे नाही आहे तरी पण तू इकडे आवर्जून हजेरी लावली, त्याबद्दल तुझे आभार. आणि खरं सांगायचं गेलं तर आम्ही आता हे आमचं 15 वर्ष, दहीहंडीचं आमचं 15 वर्ष, 14 वर्ष आम्ही प्रॅक्टिस करतोय बरोबर हे करतोय. पण यावर्षी आम्हाला चान्स मिळाला स्पेनमध्ये जाऊन शिकायचा. आमचे अविनाश आणि निखिल गेलेले तिकडे, तर त्यांनी थोड्याफार तिकडच्या शिकवणी घेतल्या, म्हणजे काय इम्प्लिमेंट करतील ते बघितलं. नोव्हेंबर पासून आमची जशी थोडीफार प्रॅक्टिस चालू होती, म्हणजे एकदम मोठ्या याने करत नव्हतं, पण 2-4 प्लेयर घेऊन त्यांना थोडंफार बेसिक टेक्निक शिकवून तसं चालू होतं. जॅनमध्ये आम्हाला एक अपॉर्च्युनिटी आली की आम्ही एका शूटसाठी प्रॅक्टिस चालू केली. तर आम्ही बोललो की आपण त्याच टाईमला थोडी ही प्रॅक्टिस पण चांगल्या प्रकारे करायला बघूया. आणि मग काळा घोड्याची संधी पण आली, तर तिकडे आम्ही एक प्रस्ताव मांडला महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनवर की 7 थर तर आम्ही लावूच, पण एक वेगळा प्रयत्न आम्ही ट्राय करतो. आणि त्यावर त्यांची एकदम लगेच मंजुरी मिळाली. आणि हे झाल्यावर आम्ही मुलांकडे प्रश्न हे केला असं की आपण हे करूया का, तर मुलं तर सगळी तयारच होती आणि सराव पण चालू होता. त्यानुसार आम्ही सराव चालू केला, प्रॉपरली एकदम सगळं हे केलं. आणि बघूया आज जे काही होईल ते तुम्हाला सगळ्यांना बघता येईल, थोडंफार वेगळा काहीतरी असेल. दादा तुझं नाव सांग ना. माझं नाव राहुल भोसले. राहुल दादा, जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याला स्पेनच्या पद्धतीने ते स्कॅसलर्स एकांवरती एक असे चढतात असे, पण त्याच्यामध्ये म्हणजे ते कळालं आपण इंडियन स्टाईलने म्हणजे आपल्या नॉर्मल पद्धतीने आपण गोविंदा करतो, जेव्हा ते कळालं तेव्हा काय तयारी एक मनात होती किंवा कधी हे केलं नाही, पहिल्यांदा आपण हे करतोय? हा, कधी हे केलं तर नव्हतं, पण आम्ही कॅस्लर्सला खूप आधीपासून बघतोय, कारण त्यांनी जेव्हा इंडियामध्ये येऊन थर लावलेले 9 आणि त्यांनी आपल्या इंडियामध्ये येऊन ठाण्यामध्ये थर लावून आणि त्यांनी देशाचा म्हणजे आपल्या देशाचा झेंडा 9व्या थरावरती फ्लॅग म्हणजे दाखवलेला वरती. आणि तेव्हा त्यांनी इंडियाला पुढे म्हणजे येण्यासाठी हे केलेलं, प्रवृत्त केलेलं. आणि त्याच प्रकारे आम्ही त्यांच्या व्हिडिओ कंटिन्युअसली बघतोय. मी तर लहानपणापासून बघतोय त्यांच्या व्हिडिओ, तर मी त्यांच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकवण घेत होतो. आणि ते आम्हाला यामध्ये आर्यन्स गोविंदा पथकामार्फत करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन त्यांच्यामार्फत सुद्धा आम्हाला खूप वरच्या लेवलला जाण्याची संधी मिळाली आहे. तर आम्ही इथे खूप
त्यांचे आभार मानतो. ओके. मुलांबरोबर तुम्ही सिनियर आहेत, एक मुलांना एक म्हणता ना एक आदरयुक्त भीती पण पाहिजे आणि त्याचबरोबर मजा मस्ती चालूच असते. पण एक म्हणतात ना डेडिकेशन, एकाग्रता त्या टायमिंगला म्हणजे आपण थरावरती जाणार. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलांकडे तुम्ही बघतात म्हणजे आता थोड्या वेळाने जरा कॉन्सन्ट्रेशन, बाकी आता आपल्याला काय माहित नाही ह्याबद्दल काय बोलताय? या पथकामध्ये नाही मला तर मी 10 वर्ष आहे. 10 वर्षामध्ये म्हणजे मी 8-10 वर्ष मी स्वतःच याला शिडीला असतो. अच्छा. ठराच्या म्हणजे आठवले. आणि आता निखिला आणि अविनाश ते स्पेनला गेले. ते गेले तेव्हा आम्हाला म्हणजे एक नवीन काहीतरी आता वर्षामध्ये पहिलंच काहीतरी बघायला मिळते म्हणजे थराचं हे करायला आम्हाला. की आमची मुलं अशी आहेत आज याच्यामध्ये लहान असली तरी माझ्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही पोरं 7 की 8 थर पण लावू शकतात तिथे आणि लावून उतरू शकतील. ओके. रोनित दादा, आपल्या मंदिरामध्ये आरती झाली, तो नारळ फुटला आणि ते मागितलं की बाबा हा जो इव्हेंट आहे हा पूर्ण आता जगभरामध्ये बघितला जाणार आहे. त्याच्यासाठी एक म्हणतात ना की देवा आम्हाला एक शक्ती दे. आपल्या मित्रांबद्दल काय बोलतोय, आपल्या सवंगड्यांबद्दल काय बोलतोय? ऍक्च्युली आता सगळ्यांनी जशी सराव केलेला आहे म्हणजे त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण आपण देवाकडे एक मागणं मागतो की आपण जिकडे चाललोय तिकडे आपले चांगले थर लागू दे, कोणाला काही दुखावत नको होऊ दे आणि ज्या मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होते. आणि एक वेगळ्या प्रकारे थर लावायचं आमचं उद्दिष्ट हेच आहे की म्हणजे या खेळाला म्हणजे अजून पण भारतामध्ये एवढी हे नाही मिळाल्या म्हणजे लोकांचा रिस्पेक्ट नाही मिळाला, तर आपण थोडं काहीतरी वेगळं करूया. प्रॅक्टिस चांगली होईल, त्यामुळे सेफ्टी येईल आणि अजून लोकांचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचं बदलेल. हाच आमचा एक मोठं आहे यामागे. तर मी आता जास्त प्रश्न नाही विचारत, आता तुम्ही पण तुमच्या कामाला लागा आणि का आपण भेटूया. धन्यवाद. या. ओके. कितवीला आहे तू? तिसरीला. मी आज तू पण आहे आज थरामध्ये का? फक्त आता मामा चढवेन तर. ओके. मामाचं नाव काय ग तुझ्या? निखिल मामा. निखिल मामा दिसत नाही वाटतं, आतमध्ये गेलाय. आणि कोण आले तुला आता घेऊन? मी बसमधून आली. अच्छा, बसमधून आली. पण कोणाबरोबर? सगळ्यांसोबत आलीस. ओके, चालेल. आणि तुझ्या अजून फ्रेंड कोण आहे? तू एकटीच आहेस? जाऊ दे आता, ती कंटाळली आहे, पहिलंच वर्ष आहे ना. चल दीदी, तुला बेस्ट ऑफ लक. चल बाय. डायरेक्ट म्हणजे आलेच सगळे आपले इंडियन स्कॅसलर्स, अर्थात आपले आर्यन्सची सगळी टीम. आता वाटतं नाश्ता बिष्टा आतमध्ये चालू आहे सगळ्यांचा, त्यामध्ये खूप गडबड आहे. बघूया आता. आपल्या दादांनी आपल्याला पाणी बिनी दिलेलं आहे. दादा नाव? अक्षय दादांनी. धन्यवाद. भेटले आहेत मुंबईमध्ये ज्या व्यक्तीचं यूट्यूब म्हणतात ना, तो जो विषय आहे ना, ती ही व्यक्ती अर्थातच रविदादा जोशी, अर्थात भटकंती एक प्रवास आणि अर्थातच रवीचा. रविदादा काय बोलताय? काय नाही, मस्तपैकी. आज बघूया, काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी आज माझी ॲक्च्युली तब्येत बरी नव्हती, पण निखिलचा फोन आला तर बोललो जावं तर लागेल. रविदादा बघायला आता काय नवीन बघायला मिळतं. रविदादा ॲक्च्युली ना आमचा एक विषय असतो, काही गोष्टी करायच्या असेल ना तर रविदादाला आपण विचारूया काय रे, किंवा आपल्याला एडिटिंग करायचं आपण म्हणजे आपण एक म्हणतो ना की आपल्याला सगळ्या लोकांना सामावून घ्यायचं असतं. आणि हे असं वातावरण बघतोय म्हणजे म्हणता ना, कोणाचा आपल्याला शब्द पण खाली पडून नाही द्यायचा आहे. एडिटिंग तर काय, एडिटिंग बघ, मी जसा शिकलो ना तसंच युट्यूब बघायचं. युट्यूबवरून तुम्ही करत जातील ना, तुम्हाला एक एक गोष्ट समजत जाईल. शेवटी प्रयत्न करत राहायचे. मी पण तसाच शिकलो. युट्यूब मी कुठल्या कोर्स न लावले किंवा काय नाही, असंच बघत बघत गेलो. किंवा तुझे जे सबस्क्रायबर असतात ते तुला कमेंट करून जातात की इकडे चुकलं आहे, तिकडे चुकलं आहे. नेक्स्ट टायमाला आपल्याला त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आहे. दॅट्स इट. बस एवढंच आहे. ऑटोमॅटिकली सगळं शिकलं जातं. यस. मग आज काय असणार आहे? आज मी त्यासाठी मी एक्साइटेड आहे की मला पण नाही माहिती आता आज काय असणार आहे. यस यस यस. तेच बघायचं आज काय असणार आहे ते. तर चालेल दादा, भेटूया, बोलूया आपण. कसे आहेत? हा ठीक. दादा नमस्कार. आपण बघतोय आज मुलांना एक म्हणतात ना, एक आपल्याला चेअरअप पण करायचं आणि एक प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि हे सगळं तुमच्या माध्यमातून, आपल्या असोसिएशनच्या माध्यमातूनच होत आहे. येस येस येस. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून. येस येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरतीताई, आता आज आपण बघतो आपल्या भागामध्ये आता दहीहंडी तर आता आपण करतोच आहे, पण आता कबड्डीचं वातावरण आहे. एकंदरीत काय वाटतं हे सगळ्या गोष्टी बघून? वातावरण असंच की बघा, हा एवढे वर्ष आपण सांस्कृतिकरित्या बरेच खेळ किंवा सांस्कृतिकरित्या पाहिलं. इकडे कालागुणामध्ये लोक कलागुणांचा आर्ट म्हणून इकडे सादरीकरण करतात.
आणि त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव पण मिळतो. तर यावर्षी MRDGAच्या माध्यमातून नेतृत्व करत बरेचसे गोविंदा मंडळ एकत्र येऊन आर्यन्स, आता आज आर्यन्स म्हणता येईल, आपण बघणार आहोत की ते इथे थर रचणार आहे. सांस्कृतिक खेळ म्हणून सादर करणार, म्हणजे सांस्कृतिक खेळ म्हणून बघितला जाणारा महाराष्ट्रातला गोविंदा हा आज खेळ म्हणून आम्ही आज इकडे पाहणार आहोत, तुम्ही सगळे पाहणार आहात. आणि त्याला कुठेतरी जगभरात प्रसिद्धी आहे दहीहंडीच्या माध्यमातून. तर तोच खेळ आज या कालाघोडा फेस्टिवलमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे, काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि काहीतरी उत्स्फूर्त, काहीतरी नवीन हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. धन्यवाद ताई, मला तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि मनापासून आभार. थँक्यू. या तिकडे गेल्यावरती आम्हाला समजलं की ॲक्च्युली कसे फॉर्मेशन करायचे आहेत आणि कसे थर लावायचे आहेत, स्ट्रेंथ किती लागते, सगळ्या गोष्टी आहेत. आणि भारतात फर्स्ट टाइम करतोय त्याबद्दल खूप एक्साइटमेंट आली.
म्हणून आम्ही बोललो की आम्ही छोट्यापासून चालू करूया आणि अजून बाकीचे गोविंदा पथकं पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील हळूहळू. खूप म्हणजे मेहनत तर घेतले, पण एकेका मुलाला घडवताना किंवा त्यांच्याकडून सराव करून घेताना म्हणजे वेट मॅनेजमेंट म्हणतो ना, किंवा त्यांच्या पद्धतीचे जे सुरक्षिततेसाठी लागणारी जी साधनं आहे त्या पण काही उपयोग तुम्ही त्या गोष्टी केलात का? हो हो, जेव्हा आम्ही टूरवरून आलो त्यानंतरच आम्ही ॲक्च्युली ठरवलेलं की आपल्याला ह्याप्रमाणे ट्राय करायचे. तेव्हापासून आम्ही ते प्रॉपर गिअर्स वगैरे हेल्मेट्स वगैरे घालायला आम्ही चालू केलेलं. तसं पण आपण मॅट वगैरे यूज करतो, ते स्ट्रेंथची म्हणजे त्यावाईज मुलं सिलेक्शन करणं आणि त्याप्रमाणे सगळं मग अरेंज केलेलं आहे. आपल्याला भेटलेले आहेत बालवीर गोविंदा पथक, अर्थात त्यांचे मुख्य प्रशिक्षक. दादा नमस्कार. कसं वाटतंय परत ते गोविंदाचे ते दिवस ते सगळं वाटतंय, काय बोलताय? आता काळा घोडा फेस्टिवलनी एक संधी दिली आहे आणि आता महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनच्या मार्फत पण प्रयत्न झाले. बरेच वर्ष हा विषय होता की हा जो महोत्सव होतो काळा घोडा फेस्टिवल हा महाराष्ट्रापुरता हिंदुस्थानपुरता मर्यादित नाही, याची महती जगभरात आहे. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सहभाग व्हायला मिळणं आणि त्यात आपली महाराष्ट्राची संस्कृती दहीहंडी, आज पूर्वापार चालत आलेली आपली संस्कृती आज कॅसलरच्या स्पर्धेत आपण उतरतोय. आत्ता पण आर्यन्स गोविंदा पथक जोगेश्वरी, जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी यांची प्रात्यक्षिक आपण बघतोच आहोत आणि नावाजलेले गोविंदा आहेत आणि खूप तरुणांचा चांगला उत्साह आहे याच्यामध्ये. आणि बघूया म्हणून तेच बोललो, आता चांगला आम्हाला खेळ बघायला मिळणार आहे आणि नवीन प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहे आणि मुलांची खूप चांगली तयारी आहे आणि खूप चांगलं नाव गाजतं या गोविंदा पथकाचं. माझेसुद्धा या गोविंदा पथकाला भरभरून शुभेच्छा असतातच आणि हे पण आमचे सहकारीच आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करायला आणि परत महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशन त्यांना कुतूहलाने आपलं मुंबईचं महाराष्ट्राचं नाव रोशन करण्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. तर धन्यवाद दादा, बोलूया आपण. ओके. थांब एकीकडे आरुष जा आणि एकीकडे तने जाईल, ठीक आहे? हां, आणि जे उरले ना त्यांनी झेंडा वगैरे पकडायला पुढे. तुझ्या जर्सी ना भेटे, ठीक आहे? बबलू ए 2-1 ट्राय जेव्हा खेळणार आहे ना 6-4-3-3 डबल 1 का राहुल आणि आतिश फक्त, आणि जेव्हा 3-1 खेळणार आहे 6-4-3-3 आतिश राहुल आणि आरुष, ठीक आहे? हो. आणि हे 6 जे खेळतात ते आता डेली ते खेळा. 4 वाले ओरिजिनल खेळा, 3 वाले चनवा आणि स्वरेश. समोर कोण खेळतोय? भावेश. आणि वरती वाडी आणि जे आहेत ते सगळे कोण? कार्तिक, साहिल आणि वाडी. शिड्या सगळ्यांना माहिती आहेत ना? हो, ठीक आहे. ही आपली एक पहिली ट्राय होईल. थोडा आपल्याला ब्रेक मिळेल ना तेवढ्यामध्ये लगेच जीन्स जे घालणार आहे त्या लोकांनी लगेच घालून घ्या. बेल्ट वगैरे बांधूनच ठेवा. माझी ट्राय का तुझी ट्राय का ह्या ट्रायला जे आहेत ना सगळे आणि बेल्ट कंपल्सरी बांधून ठेवा, ठीक आहे? प्रेझेंटेशन थोडं चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. ओके. ब्लॅक पट्टा लगेच त्या 2 मिनिटांमध्ये फटाफट कोणाला घ्या आणि बांधून घ्या. आणि तुम्हाला एकच चान्स भेटणार आहे प्रत्येक ट्रायला, त्याच्यामुळे एक पण मिस्टेक नाही पाहिजे कोणाची, कळलं? आता मजा मस्ती झाली, आता सिरियस जो आहे तो अर्धा तासाचा टाइम सिरियस गेम मध्येच राहावा. तुम्हाला पूर्ण किती लोक बघतात, किती ब्लॉगर झालेत ते बघा या टायमाला आणि ते सगळं तुम्हाला दाखवलं. त्याच्यामुळे एक पण मिस्टेक आपल्याला नाही दाखवलं, प्रोफेशनल प्लेअर सारखंच खेळायचं. बघा काही वेगळं नाही करायचं आहे. 3D6 आणि 5D6 ओके, हे आपण लोकांसमोर दाखवणार आहे. पहिलं आपण दाखवतो लोकांसमोर की कशी खेळली जाते. काय नवीन नाही करायचं आहे. काल पण ट्राय खेळलात, परवा पण तुम्ही ट्राय खेळलात, ठीक आहे? फक्त आपल्याला ट्राय चढून प्रॉपर उतरवायची आहे, कळतंय? पानकर, सम्राट, प्रज्वल, नक्ष, घाबरायचं नाही, बिंदास राहायचं. घाबरला संपला, ठीक आहे? रुद्र, जेव्हा वाटतंय तुमची ग्रीप लूज होते ना अजून पाय टाईट करून दाबा डोकं. मागे पुढे होऊ नका. तर कसा प्रॉपर दिसेल एकदम मस्त वाटला पाहिजे. साधी पिशवी कुठे त्यांच्या मागे राहू काय साईडला, बरोबर आहे? हे बघा बाल श्रीकृष्ण आणि राधा किती छान दिसतात आहे. बाळांनो तुमचं नाव काय रे? काव्या. आणि तुझं काय दीदी? कस्तुरी. कसं वाटतं इकडे तुम्हाला सगळे? आता तुमच्या गोविंदा होणार आहे, कसं वाटतंय तुम्हाला? छान ना? ओके. तुम्हाला कोण घेऊन आला आता इथे? त्या घेऊन आल्यात काय? ओके, चलो बाय बाय. एवढा काय
जे नॉर्मल टी शर्ट वाले आहेत त्यांनी सगळ्यात मागे राहा प्लीज. जे नॉर्मल आर्यनची टी शर्ट आहे ना त्यांनी सगळ्यात मागे राहा. जे नॉर्मल आर्यनचे टी शर्ट त्यांनी सगळ्यात मागे राहा बस. ओके. छोटा आर्यनचा सपोर्टर भेटलेला आहे. मला तुझ्या हातातला हे दाखव. वाव बघा आर्यन समर्थक. आणि तुझं नाव काय सोन्या? काय? दर्श. वा छान मस्त. टॉपर आहेस ना तू? वा मस्त. त्याच्यामध्ये सक्सेस झाली पाहिजे. कोणतंच कारण नाही पाहिजे मानेवर पाय पडलाय इथे पाय पडलाय काहीच नको. एका असेल सहन करा. आजचा एक दिवस तुम्हाला पण माहिती आहे आता एवढे जणांनी शूट केलं एवढं काय ब्लॉग वगैरे बनवतात. तुम्ही पुढचे किती दिवस चर्चेमध्ये राहणार तुम्हाला पण माहिती आहे. आज दिवस चांगला चालू करा. पूर्ण वर्ष चांगलं चालू राहील. एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं. काल केला तुम्ही पॉसिबल आहे. परवा केला पॉसिबल आहे. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी आपण बघूनच केल्या. असं नाही की जबरदस्ती कोण पण ना ज्याला नाही जमत आहे त्याला पण टाकतोय असं ती गोष्ट नाही. ठीक आहे. फक्त पेशंटली चढा. ज्या गोष्टीला टाईम लागतो त्या गोष्टीला टाईम लागतो ती गोष्ट रोज झाली पाहिजे. सम्राट एवढे मी वरती घेणार आहेत. मला चालेल. आणि इम्पॉर्टंट गोष्ट जागा नवीन आहे. नजर आपली कुठे लॉक करायची तेवढं सेन्स तुम्हाला असला पाहिजे. दिवस खेळताय की नजर भरकटत नाही राहिली पाहिजे ट्रायमध्ये तर हलणार ट्राय. एका जागेवरच लॉक करून टाका. झिरोमध्ये बघा तुम्हाला काही मुवमेंट होणार नाही बॉडी कळलं. आणि जे पॅकिंग वगैरे आहे एक्स्ट्रा देऊ नका. मजाक मस्तीमध्ये घेऊ नका. आवाज ऐका आणि एकानेच कोणीतरी आतून बोला तो सगळ्यांना गाईड करेल. आणि जेव्हा आपण ट्राय लावायला जाऊ ना पूर्ण शांत राहतं सगळे. आवाज कोणाचा नसेल. मी फक्त बोलिंग देत फक्त ऐका. आणि मला फ्री व्हायचं हे व्हायचं तसं नाही झालं पाहिजे. मी बोलतो तेवढंच फक्त ऐका. त्या ट्रायला काय कुठलं आज जोडा शांत उभे राहा. असोसिएशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी ह्या काळा घोड्या फेस्टिवलमध्ये दुसऱ्यांदा आपण दहीहंडीचे थर रचून आपण करणार आहोत. जे लोक सर आज आर्यन मंडळाला आपण ह्या ठिकाणी आपण संधी देतो आहे. आणि ह्या आर्यन मंडळाने एकदम दिमागदारप्रमाणे आपले थर रचना करायची आहे. या मुंबई या महाराष्ट्रात या भारतात आणि आशिया खंडामध्ये ह्याचा प्रक्षेपण पोचणार आहे. त्या ठिकठिकाणी जिथे हे प्रक्षेपण पोचेल त्या ठिकाणचे सगळे प्रेक्षक हे दहीहंडीचे प्रेक्षक बनले पाहिजे. आणि ह्यासाठी हा आम्ही श्रीफळ देतो आहोत. गणपती गजाननाला आजचा पंचमीचा दिवस आहे. आज तू आमच्यामध्येच राहा आणि आमच्याकडून जे काय करता येईल ते आमच्याकडून करून घे. कुठलीही चूक न होता याची काळजी तू घे. कुणालाही कसलाही त्रास न होता. गणपती बाप्पा जागेवाले की जय. बोल 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 बजरंग बली की जय. एक मिनिट फक्त आपला समीरची आठवण काढू आपण सगळेजण शांत उभे राहून. एक मिनिट. समीर सावंत आपले त्याचं हे स्वप्न होतं. त्याचं तो भरपूर वेडा होता. हे वेडा होता आमच्यासारखाच. पण तू ठीक आहे. त्याला आपण एक शांत उभे राहून श्रद्धांजली द्या. त्यांचं झालं की लगेच घेऊन हरिओम.
You are from Slovakia. Okay. Yeah. So how is the Indian culture? Very unusual for what we are used to, but that's the interesting part. And so far it's been very great being here. You see your first time? Yeah, first time. Yeah. Yeah. Thank you. घेऊन टाक मला घेऊन टाक मित्रांनो आता सगळ्या ट्रायल झाल्यात आणि ट्रायल झाल्या आर्यनचा सगळा परफॉर्मन्स अख्ख्या भारताने बघितलाय. सगळ्यात पहिली स्पेनच्या पद्धतीने ट्राय मारणारे आर्यन गोविंदा पथक. खरोखर खूप म्हणजे म्हणतो ना आपल्याला अभिमान आहे आपल्या भारतीय असल्याचा. आणि का खरोखर म्हणजे आता आपली जी ट्राय जी आहे ती खरोखर म्हणजे त्याला तोड नाही आहे. तर खरोखर आणि ह्या पायगाड्या घातलेल्या आहेत आर्यन गोविंदा पथकने आणि खरोखर त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि चला मित्रांनो आता जाऊया आपण आपल्या घरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला सांगा मला प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केला ना तर सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.